नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं या ठिकाणी स्वागत। आपण राज्यसेवा पूर्व, कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी यांच्या पूर्व परीक्षेसाठी जो सिलेबस आहे त्याचा एकत्रितपणे या ठिकाणी आढावा घेतो आहे, अभ्यास करतो आहोत या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून। आणि त्यासाठी आपण अत्यंत महत्त्वाचं एक चांगलं पुस्तक वापरतोय, बी पब्लिकेशनचा ठोकळा, ज्याचे संपादक अजित कुमार हे आहेत। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केला आहे, तीनही परीक्षांचा, पूर्व परीक्षांचा, NCERTचा संदर्भ आहे, नवीन संविधान घटनादुरुस्ती आहेत, विश्लेषणात्मक माहिती आहे, शालेय अभ्यासक्रमाचा समावेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या आधी जे प्रश्न विचारले गेले गट ब, गट क आणि राज्यसेवा पूर्व, त्या सगळ्या प्रश्नांचा त्या टॉपिकच्या नंतर समावेश आहे। मला असं वाटतं जे MPSCची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी एक चांगलं पुस्तक आणि सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं एक नवीन पुस्तक आणि तज्ज्ञ लेखकांनी लिहिलेलं पुस्तक म्हणून याचा मला उल्लेख करावा लागेल। आपण आतापर्यंत विविध टॉपिक बघितलेले आहे। आज आपल्याला एका नवीन टॉपिकसह या ठिकाणी पुढे जायचं आहे आणि डीपमध्ये तो टॉपिक बघायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आज भारताचे गव्हर्नर जनरल आणि पुढे बदललेलं नाव म्हणजे भारताचे व्हाईसरॉय, हे दोन मुद्दे अत्यंत डीपमध्ये बघायचे आहेत, जे तुम्हाला MPSCच्या राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या एक्झामला विचारले जातात। त्यावरील प्रश्नसुद्धा आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे आहेत। बघा, सुरुवात जर बघितली तर वॉरेन हेस्टिंग गव्हर्नर 1774 ते 85, पुढे मॅकफेरसन 85 ते 86, लॉर्ड कॉर्नवालिस 86 ते 93। आता याच्यामध्ये कोणते महत्त्वाचे आहेत, कोणत्या गव्हर्नर जनरल्सवर तुम्हाला फोकस करायचा आहे तेही आपण या ठिकाणी बघत जाणार आहोत। सर जॉन शुअर 93 ते 98, सर ॲल्यूड क्लार्क 98मध्ये आले होते, पुढे रिचर्ड वेलस्ली आहेत 98 ते 1805, लॉर्ड वेलस्ली म्हणूया आपण, लॉर्ड कॉर्नवालिस 1805मध्ये थोडासा कालावधी आहे, जॉर्ज बार्लो आहे 1805 ते 7, पुढे लॉर्ड मिंटो 1807 ते 13, मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज 13 ते 23 हा कालावधी आहे, पुढे लॉर्ड एमहर्स्ट 1823 ते 28, लॉर्ड विल्यम बेंटिंक 1828 ते 35, सर चार्ल्स मेटकॉफ म्हणतो आपण 35 ते 36, ऑकलंड 36 ते 42, येलिनबरो 1842 ते 44, पुढे विल्यम वर्ड होता, त्यानंतर लॉर्ड हार्डिंग्ज होता 44 ते 48, डलहौसी 48 ते 56 या कालखंडामध्ये, आणि पुढे कॅनिंग 56 ते 58। मित्रांनो, हा तक्ता बघितल्यानंतर तुमच्याही लक्षात आलं असेल थोडाफार, जर तुम्ही अभ्यास केला असेल किंवा क्रमिक पुस्तकं जर वाचले असतील, आपलं पूर्ण लेक्चर्स अवेलेबल आहे, 8वीचे 9वीचे 10वी 11वी 12वीचे जे इतिहासाचे क्रमिक पुस्तक आहे, तुम्ही प्लेलिस्टला बघू शकता किंवा आपलं जे STI-RCP ॲप्लिकेशन आहे त्यावरही तुम्ही जाऊन बघू शकता। तिथे आपला PSI STISO ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवा पूर्व याचे कोर्सेस उपलब्ध आहेत। त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला क्रमिकवरील लेक्चर्स सापडतील, तिथे आपण हे सगळं कव्हर केलं आहे। तर तुमच्या लक्षात येईल की महत्त्वाचे या ठिकाणी गव्हर्नर जनरल्स कोणते लक्षात ठेवायचे, तुम्हाला लॉर्ड कॉर्नवालिस लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं आणखी डिटेलमध्ये बघायचं आहे। इकडे तुम्हाला लॉर्ड वेलस्ली लक्षात ठेवायचं आहे 1798 ते 1805, आपण आधी जे लेक्चरमध्ये बघितलं आहे। पुढे मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे 1813 ते 23, त्यानंतर विल्यम बेंटिंक महत्त्वाचं आहे, लॉर्ड विल्यम बेंटिंक 1828 ते 1835, पुढे मेटकॉफच्या काळातसुद्धा कालावधी जरी कमी असला महत्त्वाचा निर्णय आहे, त्यानंतर हार्डिंग्ज आहे, डलहौसी फार महत्त्वाचं आहे आणि कॅनिंग महत्त्वाचं आहे, कारण याच्या कालखंडामध्ये 1857चा उठाव झाला। ओके, तर हे टॉपचे गव्हर्नर जनरल्स यांचे कार्य किंवा यांच्या काळात झालेल्या महत्त्वाच्या घटना याबद्दल आपल्याला चर्चा करावी लागते। बघा, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक 1833 ते 1835 हा कालावधी आहे। बेंटिंगच्या काळात नेमकं काय काय होतं आहे, लॉर्ड विल्यम बेंटिंक बघा 1833च्या कायद्यानुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड विल्यम बेंटिंकला आपण ओळखतो। कधीचा कायदा आहे, 1833चा कायदा। पुढे मेकॉलेचा झिरपता सिद्धांत, यांच्याच कालखंडामध्ये शिक्षणाआधीचा सिद्धांत काय म्हटलेलं होतं, याच्यात झिरपते सिद्धांतामध्ये माहीत असलं पाहिजे। झिरपते सिद्धांताला कोणत्या महत्त्वाच्या समाजसुधारकांनी विरोध केला तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे।
येरपचा सिद्धांत म्हणजे मॅकॉलेने काय म्हटलं होतं की तुम्ही उच्चवर्णीयांना शिक्षण द्या, ते आपोआप खालच्या लोकांमध्ये पाझरत जाईल, पाझरता सिद्धांत असंही त्याला म्हटलं गेलं आहे. मात्र महात्मा फुलेंसारखे समाजसुधारक त्यांनी त्याला विरोध केला. पुढे इथे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतीयांना प्रशासनामध्ये स्थान देणारा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड विल्यम बेंटिंग. काय? लॉर्ड विल्यम बेंटिंग. आणि याच्या कालखंडामध्ये आणखी एक महत्त्वाची जी सामाजिक प्रथा होती ती बंद केली आहे. कोणती? आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितली, कधी बंद केली, कोणत्या कायद्यानुसार, ती पाहिलं आहे आपण. पुढे पहिलं ब्रिटिश मेडिकल कॉलेज कोलकात्याला स्थापन केलं आहे, लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्यानंतर ठगांचा बंदोबस्त केला आहे यांनीच. पुढे ग्रँड ट्रंक रोड जो आहे त्याच्या निर्मितीला सुरुवातही केली कोणी? यांनीच, लॉर्ड विल्यम बेंटिंग. म्हणजे महत्त्वाचे कार्य, चांगले कार्य आहेत, काही बाबतीत ते आम्हाला लक्षात घ्यावे लागतील. ओके, लॉर्ड विल्यम बेंटिंग. पुढे आपण जातो आहोत चार्ल्स मेटकॉफ. कालावधी कमी, मात्र हे सगळ्यात महत्त्वाचं. इथे एक ज्यावर प्रश्न विचारले जातात, मेटकॉफ म्हटलं की तुम्हाला हा प्रश्न एक ठरलेला आहे, अनेक वेळा आला आहे, जो तुमचा चुकलाच नाही पाहिजे. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्गाता म्हटलं जातं कोणाला? चार्ल्स मेटकॉफ याला. ओके. पुढे लॉर्ड हार्डिंग्ज पहिला जो आहे 1844 ते 48, लॉर्ड हार्डिंग्ज पहिला म्हणतोय. याच्या काळात काय? भारतातील लोहमार्गाच्या कल्पनेचा प्रेरक किंवा लोहमार्ग भारतात असावेत ही कल्पना आणणारा हा व्यक्ती, पहिला व्यक्ती. पुढे रविवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्याची पद्धत याने सुरू केली. हार्डिंग्ज पहिला. रविवारची सुट्टी कधीपासून सुरू झाली आहे नक्कीच मला वाटतं उत्तर तुम्ही देऊ शकाल. रविवारची सुट्टी. पुढे नरबळी पद्धती कायद्याने बंद केली. गोंड जमातीमध्ये जी होती, नरांना मारलं जायचं, माणसांना. किती विचित्र वाईट पद्धती होत्या त्या काळात, ते तुमच्या लक्षात येईल. आणि त्याला समाज मान्यता होती. इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचं आहे. पुढे आपण जाऊया. पुढे लॉर्ड डलहौसी. मित्रांनो, खूप सारे प्रश्न डलहौसीवर विचारले जातात. डलहौसी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही अँगलमधून महत्त्वाचं आहे. याने काही कामं चांगलेही केले, म्हणजे जे चांगले म्हणजे तेव्हाचा स्वार्थच होता, ब्रिटिशांच्या हितासाठी, ब्रिटिशांच्या सोयीसाठी ती कामं होती. मात्र पुढे भारताच्या विकासामध्ये किंवा भारताच्या प्रगतीसाठी किंवा भारताच्या बदलामध्ये त्या कामांचा मोठा वाटा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. लॉर्ड डलहौसी 1848 ते 56, सगळ्यात महत्त्वाचं कमी वयाचा गव्हर्नर जनरल. याचं सगळ्यात वाईट काम जे भारतीयांसाठी फारच विचित्र होतं, त्याच्यामुळे ज्या डलहौसीला 1857च्या उठावाला कारणीभूत असलेला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जातं. प्रश्न विचारला गेला आहे तिथे, मग तो हा तुम्हाला क्लाईव्हने सांगता येत, तुम्हाला डलहौसी उत्तर द्यावं लागतं. विचारला गेला आहे प्रश्न, उत्तर डलहौसी आहे. कालखंड क्लाईव्हचा जरी असला, मात्र डलहौसीने त्याला खतपाणी घातलं. डलहौसीचं हे संस्थान खालसा करण्याचं धोरण जे होतं, हे 1857चा उठाव घडवून आणण्यामध्ये फार महत्त्वाचं. मग कोणकोणती संस्थानं खालसा गेली याचंही तुम्हाला उत्तर देता आले पाहिजे. सगळ्यात आधी कोणतं संस्थान, इतर कोणत्या कारणांसाठी खालसा केली ती संस्थानं. इंटरेस्टिंग. पुढे ब्रिटिश भारताचा शिल्पकार, ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार म्हणूनही याला ओळखलं जातं. मुंबई ठाणे रेल्वे 1853, तारीख तुम्हाला माहीत असली पाहिजे. काय तारीख आहे, कुठून कुठपर्यंत, किती किलोमीटर लांबी, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पोस्ट खात्याची सुरुवात आहे, कधीची आहे ही सुरुवात. खालसा पद्धती कधीची आहे, खालसा पद्धती डलहौसी. त्यानंतर 1853चा चार्टर ॲक्ट, स्पर्धा परीक्षेची सुरुवात. 1853चा चार्टर ॲक्ट, स्पर्धा परीक्षेची सुरुवात या चार्टर ॲक्टनुसार झाली भारतामध्ये. हा कोणाच्या कालखंडात आहे? डलहौसीच्या. पुढे 1854चे वूडचे घोषणापत्र, त्याला वूडचा खलिता असंही म्हटलं जातं. वूडचा खलिता काय? डलहौसीच्या कालखंडामध्ये 1854 वूड्सचे घोषणापत्र, लॉर्ड डलहौसी. पुढे आपण जातो आहोत. डलहौसीच्या कालखंडामध्ये आणखी काय काय होते? पहिली तारसेवा सुरू होते, कुठून कुठपर्यंत, कोलकाता ते डायमंड हार्बर. धार्मिक अयोग्यता अधिनियम आहे 1856चा. सामान्य सेवा भरती अधिनियम आहे 1856चा, जे आपण स्पर्धा परीक्षा म्हणतोय ती.
ओढचा खलिता आपण बघतोय सार्वजनिक बांधकाम खाते याच्याच कालखंडामध्ये. कोणाच्या? डलहौसीच्या. भारतातले पहिले इंजिनिअरिंग कॉलेज रुरकी 1856 डलहौसीच्या कालखंडामधील. देशभर एकच चलन असावं, कोण म्हणतोय? डलहौसीच म्हणतोय. आणि पुढचा मुद्दा 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा. याच्यामध्ये कोणते भारतीय समाजसुधारक होते ज्यांची फार मोठे कार्य आहे ते समाजसुधारक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बंगाल प्रांतातील ते समाजसुधारक काय, कारण की हा फार महत्त्वाचा कायदा आहे त्यावेळेचा, म्हणजे खूप मोठी सुधारणा आहे. विधवांचा पुनर्विवाह जो आजही थोडंसं विचार करा, समाजात फिरा तर तुम्हाला कळेल ही 1856ला घडतं आहे. आज कोणतं वर्ष चालू आहे, किती वर्ष झाले, आपण किती बदललो आहे, याची आपल्याला विचार करण्याची गरज आहे. ओके, पुढे लॉर्ड कॅनिंग. कोण? लॉर्ड कॅनिंग. सॉरी, वरती ते माझ्याकडून चुकून क्लाईव्हचा नामोल्लेख झाला. म्हणजे 1857च्या उठावाला जबाबदार कोण? उठाव झाला आहे कोणाच्या कालखंडात? कॅनिंगच्या. मात्र जबाबदार कोण आहे? डलहौसी. प्रश्न विचारला गेला आहे. आपण जेव्हा प्रश्न बघूया तेव्हा तुम्हाला ती कळेल. मग कॅनिंगचा कालखंड कमी आहे, 56 ते 58. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड कॅनिंग, शेवटचा गव्हर्नर जनरल. याच्या कालखंडात भारतातले पहिले विद्यापीठे सुरू होते. कुठे? कोलकात्याला 1857मध्ये. आणि याच्याच कालखंडामध्ये भारतात विद्यापीठांची स्थापना होते. 1857ला पहिलं कोलकात्याला, दुसरं मुंबईला, तिसरं मद्रासला, 3 विद्यापीठं 1857. आणि सगळ्यात महत्त्वाचं 1857चा उठाव. आता 1857चा उठाव याच्यावर खूप सारे प्रश्न, म्हणजे MPSCचा आधुनिक भारताच्या इतिहासामधील सगळ्यात आवडता टॉपिक, म्हणून आपल्याला 1857चा उठाव बघावा लागतो. मग 1857च्या उठावाची कारणं तुम्हाला माहीत असली पाहिजे, त्याचे स्वरूप तुम्हाला माहीत असले पाहिजे, परिणाम माहीत असले पाहिजे, ती ठिणगी कुठून पडली ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे, कोणाच्या विरोधात कोण लढलं, ती ठिकाणं कोणते, ब्रिटिशांच्या बाजूने कोण होतं, असे अनेक मुद्दे, म्हणजे चर्चाच केली पाहिजे त्याची, ती तुम्हाला करावं लागेल. जर तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये किमान 1 ते 2 प्रश्न 1857च्या उठावावरती आपण स्वतंत्र बघूया, ती मुद्दे आपले होणार आहेत कवर कॅनिंगच्या कालखंडात. पुढे मग हा 57चा उठाव होतोय, तो दडपल्या जातोय, आणि मग भारतीयांना कुठेतरी काहीतरी आमिष दाखवण्यासाठी 1 नोव्हेंबर 1858ला व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा अलाहाबाद या ठिकाणी वाचून दाखवला जातोय. काय? व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा, अलाहाबाद. लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडात हे सगळं घडतंय. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने जी गव्हर्नर जनरल्स आहेत यांच्या संदर्भातले लेक्चर आपण या ठिकाणी थोडक्यात बघतोय. याच्यापुढे जी व्हाईसरॉय आहे किंवा मग इतर महत्त्वाचे मुद्दे, यावर आलेले प्रश्न, ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. नक्कीच तुम्हाला ही लेक्चर सिरीज उपयुक्त ठरेल, यात कोणतीही शंका नाही आहे. आतापर्यंत जेवढे लेक्चर आपले झाले या लेक्चर सिरीजमधील ते सगळे बघा, या पुढे होणारी सगळे लेक्चर बघत चला. नक्कीच तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, यामध्ये याचा खूप फायदा होईल, यात कोणती शंका नाही. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.